इतिहासाचं पान अण्णा भाऊचं लिखाण आहे साहित्याची खाण अण्णा भाऊचं लिखाण आहे साहित्याची खाण अण्णा भाऊचं लिखाण लढण्याचा महामंत्र आम्हा दिला अण्णा भाऊन केले कामगार हो जागे खड पोवाडे गाऊन क्रांतीचं हे आव्हान नमस्ते, सुप्रभात. सर्वांनी खाली बसा. समोरच्या शाळेमध्ये 15 सर्वांनी वह्या पुस्तकं काढा. हे काय? हे टरफलं कुणी खाल्ली? हे शेंगा कुणी खाल्ली? टरफलं कुणी केली? तू उभा राहा. तू शेंगा खाल्ल्यास का? नाही. छडी घे. तू शेंगा खाल्ल्यास का? नाही. छडी घे. तू उभा राहा. तू शेंगा खाल्ल्यास का? छडी घे. तू शेंगा खाल्ल्यास का? तू उभा राहा. तू शेंगा खाल्ल्यास का? बाळ उभं राहा. तू शेंगा खाल्ल्या असतील तर टरफलं उचलून बाहेर टाक. मी शेंगाही नाही खाल्ल्या आणि मी टरफल नाही उचलणार. आणि मी छडीही नाही खाणार. ठीक आहे, तर तू आज वर्गाच्या बाहेर बसायचं. लोकमान्य टिळकांना राग आला की मी हे जे काही केलंच नाही तर मी काय करू. मला वाटलं की कोण. नमस्कार टिळक. नमस्कार आगरकर. तर तुम्ही वृत्तपत्रांना नाव काय ठरवली? मी ना या वृत्तपत्रांना नावं ठेवण्यात आलीत की केसरी व मराठी हे वृत्तपत्र निर्माण करण्यात यावी असं माझं मत आहे. हो हो, बरोबर आहे. कारण की त्याच्यामुळे समाजात काय चाललंय ते प्रत्येकाला, सामान्य माणसाला सुद्धा समजू शकतं.